कसं बरं केलं? परमेश्वराची पण इच्छा होती. काय इच्छा होती? की नामान पण त्याच्या आजारामधनं त्याच्या पोटामधनं बरं व्हायला पाहिजे. परमेश्वराची पण इच्छा होती. मग परमेश्वराने त्याची इच्छा कशी पूर्ण केला माहिती आहे का? आणि त्याला सांगितलं का तू हात ठेव, त्याच्या आजारावरती हात ठेव, प्रार्थना कर म्हणजे तो बरा होईल. किंवा यर्दनीचं पाणी घेऊन त्याच्यावरती शिंपड म्हणजे तो बरा होईल. ज्यावेळेस मी थोडं यूट्यूबवरती बघत असतो आणि यूट्यूब बघत असताना भरपूर ठिकाणी लोक काय करतात माहिती आहे का? तेल घेते आणि अनॉइंटिंग तेल म्हणून डिस्ट्रीब्यूट करते आणि लोकांना सांगतात. काय सांगतात? हे तेल लावा, हे तेल लावल्यानंतर काय होणार? तुम्ही तुमच्या आजारामधनं बरं होणार. जसं की कालच्या दिवसामध्ये मी बघितलं की काही लोक असे रुमाल वाटते. अनॉइंटिंग हँकीज म्हणून आलेला आहे. अनॉइंटिंग रुमाल म्हणून दिलेले आहे आणि हे तुम्ही ठेवा. जिथं कुठं तुम्हाला जखम असेल तिथं तुम्ही ठेवा किंवा जिथं कुठं तुम्हाला आजार झाला असेल तर तिथं तुम्ही लावा. तुम्ही काय होणार? बरं होणार. पण परमेश्वर अशा पद्धतीने मनुष्याला कधीच चालवत नाही. हालेलुया. जर बायबल तुम्ही वाचाल आणि जर देवाचा आत्मा तुमच्याकडे असेल ना तर देवाचा आत्मा काय करतो माहितीये का? मनुष्याला कसं बरं करतो? स्तोत्र संहिता 107 आणि वचन 20 मध्ये काय सांगतं? की तो आपलं वचन पाठवून त्यांना बरं करतो. हालेलुया. आपण धन्य लोक आहेत. पनवेलमधले लोक येणारे खूप आशीर्वादित आहेत. का आशीर्वादित आहेत माहिती आहे का? कारण आम्ही तुम्हाला आतापर्यंत कधीच ते दिले नाही. आम्ही आतापर्यंत कधीच तुम्हाला असं रुमाल किंवा हँकी दिले नाही. आम्ही आतापर्यंत जे पण तुम्हाला दिले काय दिले? देवाचं वचन दिलं. हालेलुया. आणि ते वचनच तुम्हाला काय करतं? तुमच्या आजारामधलं, तुमच्या समस्येमधलं, तुमच्या प्रॉब्लेम्समधलं काय करतं? तुम्हाला बरं करतं. हालेलुया. नामान कधी बरा झाला? ज्यावेळेस देवाचं वचन त्याच्या जीवनाकडे आलं. त्या वचनाच्या द्वारे नामान काय झाला? बरा झाला. पाण्याचा द्राक्षरस कधी झाला? ज्यावेळेस परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने शब्द बोलला. काय शब्द बोलला? की ते दगडी रांजण पाण्याने तुम्ही भरा. आणि ज्यावेळेस परमेश्वराने तो शब्द बोलला त्या शब्दाच्या द्वारे पाण्याचा द्राक्षरस झाला. हालेलुया. बायबलच्या अजून आपण कसं बरं केलं? परमेश्वराची पण इच्छा होती. काय इच्छा होती? की नामान पण त्याच्या आजारामधनं त्याच्या पोटामधनं बरं व्हायला पाहिजे. परमेश्वराची पण इच्छा होती. मग परमेश्वराने त्याची इच्छा कशी पूर्ण केला माहिती आहे का? आणि त्याला सांगितलं का तू हात ठेव, त्याच्या आजारावरती हात ठेव, प्रार्थना कर म्हणजे तो बरा होईल. किंवा यर्दनीचं पाणी घेऊन त्याच्यावरती शिंपड म्हणजे तो बरा होईल.